नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते। हा जो ब्लॉग आहे तो प्रांशूचे पप्पा आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे। मी डीमार्टला गेलो त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे। मला एडिट करायला झालं होतं त्यामुळे माझ्याकडे ब्लॉग झाले। प्रांशू बघा इकडे कसा रव्यामध्ये हात घालू दे त्याच्यासाठी नको पिल्लू चू 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 ये ग चुताई पप्पा काय करत बघू नये पप्पा काय करत बघू चल आपण चू चू बघू चू चू पडते मागे पडते इकडे या बाहेर थोडं तुम्ही बाहेर या की त्याला फॅन नाही ऐकूच जात नसं बघू लागलं असं काही खेळ ना आलं येड डायपर आणलं कुणाच्या तर रागुती तू बघ आणि नंतर पाऊस येण्याची शक्यता वाटत होती बाहेर, त्यामुळे कपडे भिजत होते, त्यामुळे सगळे कपडे मध्ये आणून ठेवले। आणि आता इथं जे कपड्याचा तुम्हाला ते बोजा दिसत होता तो आता इकडे मी छान असं घड्या करून ठेवलेत, कारण हे नवीन रॅक आणलेत पप्पांनी, त्यामुळे आता खूप रमणा दिसत होता या रूममध्ये, त्यामुळे आता छान व्यवस्थित दिसत आहे घड्या करून ठेवल्यामुळे। आणि बघू शकता आभाळ उठलेलं होतं आणि पाऊस येत होता, त्यामुळे बाहेरचे पण सगळे कपडे काढून घेतले मी, साडी वगैरे आणि हे केलेली वाळू घातलेली, आणि व्यवस्थित असं म्हणजे ओले कपडे मी वाळू घातले आणि जुने ते ठेवलेले होते ते इकडे बघ पिल्लू आणि प्रांशू बघा काय खाल्ले पिल्लू काय खाते आज त्याचा ड्रेस वगैरे चेंज केला। ये इकडे ये इकडे बघ ये इकडे ये 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 नंतर आईने रात्री जेवणासाठी शेवायची खिचडी बनवली होती। ही घरच्या घरगुती शेवाया आहेत आणि उडदाचे पापड तळली होती थोडेसे। नंतर उडदाचे पापड आणि शेवायची खिचडी मस्त असं जेवण केलं। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।